शिक्षक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, आपला लढा हा पुन्हा एका व्यवस्थेशी नाहीये. सगळं पाहून सुद्धा डोळे झाकलेले आहे. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय की मारून दिला जातो आणि आपल्याला सांगितलं जातं की होईल. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय की अशैक्षणिक कामं, सगळ्यात महत्वाचं BLO. मला या ठिकाणी सांगा की BLO किती आहे आधी तर कामं करावे लागतात. ज्यांच्यासाठी आपण एकत्र आलोय ते आपलेच बांधव आहेत. आपण शिक्षक संघटना उपस्थित राहू शकले नाही. जर ते उपस्थित राहिले, आपली त्या ठिकाणी आपल्या बांधवांनी एकत्र येणं. शाळाबाह्य कामांच्या विरोधामध्ये शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे. राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आपण शिक्षक आहेत, आपण शिक्षकांकडून माहिती जाणून घेऊया. आज आंदोलन सुरू केलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत, काय मागणी आहे? आज या ठिकाणी BLOचं काम असेल, शाळाबाह्य काम असतील, BLOचं काम असेल आणि TET परीक्षा असेल, या तिन्ही संदर्भात हे आंदोलन उभं केलंय. जर हे रद्द झालं नाही, गुन्हे मागे घेतले नाही, संच मान्यता व्यवस्थित केल्या नाही, तर भविष्य काळात समन्वय समितीच्या वतीनं रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत. याला मागे पुढे पाहणार नाही. कुठेतरी संच मान्यता असेल किंवा TET भरतीचा जे फुटीचं प्रकरण आहे ते सातत्याने सुरू आहे. अशात देखील शिक्षकांना जे आहे बाह्यस्थ जे काम आहे ते दिलं जात आहे. काय नेमकी एकंदरीत शिक्षकांची भावना आहे? शिक्षकांची भावना तर अशी आहे की शिक्षक एकतर या सर्व कामांनी मेटाकुटीला आले आणि दुसरी गोष्ट, शिक्षकाला विविध माहित्या, यावर तर अजून बोललोच नाही, विविध लिंक दररोज येणारे विविध. शासनाने जरी एक पत्र काढलेलं असलं की फक्त शनिवारी माहिती द्यावी, तरी पण खालील अधिकारी पंचायत समिती स्तरावरील असू द्या किंवा जिल्हा परिषद स्तरावरील असू द्या, दररोज शिक्षकाला विविध लिंक आणि विविध माहित्या भराव्या लागत आहे. त्यातून एक शिक्षक मेटाकुटीला आलाय. म्हणून आज शिक्षक शाळा बंद करून किंवा सामूहिक रजा काढून या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी आले. गेल्या काही दिवसांत म्हणजे अनेक जे वर्ष झालेले आहे, शिक्षकांना सातत्याने बाहेरचेच कामं दिलेलं आहे. यावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कितपत परिणाम झाला असं वाटतं? विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कसं आम्ही शिक्षक म्हणून परिणाम होऊ देत नाही, परंतु निश्चितपणे जी एफिशियन्सी, जेवढ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वेळ द्यायला पाहिजे, तर शासन आम्हाला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचूच देत नाही. आता तुम्ही पहा ना, एकतर शाळा प्रवेशाचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये नेमका आम्हाला एक महिना BLOला शाळेहून कार्यमुक्त केले. त्याला एक महिना SRIचं काम त्या ठिकाणी करावं लागते. विविध प्रशिक्षण याच काळामध्ये लावलेली आहेत. म्हणून आम्ही होतो वर्षाचं एक नियोजन असावं, यासाठी आम्ही शिक्षक कायम भांडत आहोत. पाठीमागे एकदा शासनाला आम्हाला शिकवू द्या, यासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर या इतकी दुर्दैवाची बाब मला वाटतं दुसरी कोणती नाही. म्हणून शासनाने निश्चितपणे या गुरुजनांचा आक्रोश लक्षात घेऊन यापुढे निश्चितपणे कामाचं धोरणांमध्ये बदल करावा. संच मान्यतेच्या बाबतीत पण धोरणामध्ये बदल झाला नाही तर यापुढील काळात निश्चितपणे सर्वच गोष्टीवर आणि बेमुदत शाळा बंद आम्हाला या ठिकाणी करावं लागेल, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कुठेतरी जे आहे संच मान्यतेमध्ये फार मोठ्या चुका आहेत. संच मान्यतेमध्ये शासनाकडून असं निर्देशित करण्यात आलेलं आहे. एकतर RT ऍक्ट 2009 काय सांगतो की 0 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत ही सर्व शाळेमध्ये दाखल झाली पाहिजे, शिकली पाहिजे, टिकली पाहिजे. त्यानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, त्यातही हाच ढाचा शासनाच्या याच्यानुसार सांगितला गेलेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये शाळा स्तरावरती अशी अडचण येते की संच मान्यतेला जे विद्यार्थी ग्राह्य धरले जातात, तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं आधार कार्ड असणं, विद्यार्थी शाळेत असणं ही तर गोष्ट आहेच आहे, परंतु त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड जर असेल तर तो विद्यार्थी शाळेत ग्राह्य धरला जातो. अन्यथा तो विद्यार्थी शाळेत असूनही शिकूनही त्या विद्यार्थ्याचा शालेय स्तरावर किंवा शिक्षकांसाठी काही फायदा होत नाही. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. पालकाचा आधार कार्ड जर नसेल तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड जनरेट होत नाही. घरी जन्मलेल्या मुलाची नोंद नसेल तर आधार कार्ड जनरेट होत नाही. पूर्वी एखाद्या ठिकाणी आधार कार्ड अंगणवाडीत काढलेला असेल पण मोबाईल नंबर बदलला तर आधार कार्ड जनरेट होत नाही. काही अडचणी आहेत याचे आता या संदर्भात तुम्ही शासनाला काही मागणी केली? याला मागणी आमची एकच आहे की विद्यार्थ्याचं जर आधार कार्ड जर काढायचं असेल तर कलेक्टर साहेबांनी, त्यांचे सुप्रीम अधिकार कोणाला आहेत? कलेक्टर साहेबांना आहेत. मग कलेक्टर साहेबांनी त्याचे अधिकार शालेय स्तरावर देण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. शाळेचं बोनाफाईड त्याला ग्राह्य धरावं. एखाद्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड काढण्यासाठी जर जी अडचण येते तर ते मुख्याध्यापकाचं बोनाफाईड हे त्याला सुप्रीम मानण्यात यावं आणि त्याच्यावर आधार कार्ड जनरेट व्हावं. सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये ग्राह्य. जर समजा आता शासनाने जर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य केल्या नाही, आजचं जे आंदोलन आहे त्याची जर कुठेतरी दखल घेतली नाही तर पुढची भूमिका तुमच्या शिक्षकांची काय राहणार आहे? निश्चितच शासनाला दरवर्षी आणि वेळोवेळी शिक्षकांचे जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नासाठी शिक्षकांच्या वतीने राज्यभर आंदोलन होत असतं. आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आहे. या आंदोलनाचं एक सुरुवात आहे. या माध्यमातून शासनाने जर नुसतं मागण्या ऐकायचं ढोंग केलं तर अहिल्यानगर असा जिल्हा राहील की त्या जिल्ह्यातून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आंदोलनाची दिशा अशी असेल की हे आंदोलन भूतून भविष्य होईल. या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाला एकच प्रश्न आहे, तुम्हाला शाळा टिकवायची आहे, शिक्षण टिकवायचं आहे की बाकीचे कामं टिकवायचे. शाळा जर टिकल्या तर पुढे आपलं राज्य टिकेल, आपलं भविष्य मुलांचं व्यवस्थित टिकेल. या माध्यमातून मी सांगू इच्छितो अहिल्यानगर शिक्षक संघटना महासंघाच्या वतीने सांगू शकतो की आपल्या या सर्व मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर निश्चितच शिक्षकांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होईल आणि त्या आंदोलनाची जी धग असेल ती शासनाला कदाचित पेलवणार नाही असं मी या ठिकाणी घोषित करतो. नक्की जे आहे या जे मागण्या आहेत ह्या जर समजा पूर्ण झाल्या नाहीत तर नक्कीच हे जे आंदोलन आहे ते आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आलेला आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.